पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम आणि सेंट्रल ओबेसिटी ह्याचा क्लोज रिलेशन आहे। जेव्हा पोटाचा घेर हा जास्त असतो तेव्हा पिंपल्स येणं, चेहऱ्यावरची लव वाढणं आणि अनियमित पाळी ह्यासारखे त्रास हे नक्कीच वाढताना दिसतात। तर आपण वेट हा कधी कधी त्याचा इंडिकेटर धरतो, पण वेट हा इनकरेक्ट इंडिकेटर आहे। जर आपल्याला ॲब्डोमिनल सर्कम्फरन्स किंवा वेस्ट सर्कम्फरन्स हा इंडिकेटर घेतला तर त्याचं आपल्याला डायरेक्ट कोरिलेशन पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोमशी करता येईल। तर व्हॉट इज वेट सर्कम्फरन्स? तर आपला रिब्सचा शेवटचा पार्ट आणि हिप बोनचा अप्पर पार्ट ह्याचा मिड पॉइंट म्हणजे ऑलमोस्ट बेली बटनच्या इथे जेव्हा आपण मेजरिंग टेपनी मोजू तर तो इन सेंटीमीटर जो येईल त्याला आपण वेस्ट सर्कम्फरन्स असं म्हणू शकतो। हा 80 सेंटीमीटर पर्यंत असेल तर तो नॉर्मल आपण गृहीत धरतो, पण 80 सेंटीमीटरच्या वर असेल तर येस देर इज हायर रिस्क ऑफ टाईप 2 डायबिटीज किंवा इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल ह्यासारख्या गोष्टी वाढण्याचे चान्सेस हे जास्त असतात। आणि 88 सेंटीमीटरपेक्षा जर तो जास्त असेल तर तो हायर रिस्कमध्ये जातो फॉर टाईप 2 डायबिटीज, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस। तर PCOS अलॉंग विथ हायर वेस्ट सर्कम्फरन्स हे नक्कीच एक हायर रिस्कचं इंडिकेटर आहे। म्हणून आपण कधीही मोजताना फक्त वेट न मोजता जर वेस्ट सर्कम्फरन्स पाहिला तर हा एक चांगला इंडिकेटर असू शकतो। काही फिमेल्समध्ये वेट नॉर्मल असतं काट्यावर, पण वेस्ट सर्कम्फरन्स हा जास्त असतो आणि कधी कधी वेट हे जास्त असून पण वेस्ट सर्कम्फरन्स हा नॉर्मल असू शकतो। तर वेस्ट सर्कम्फरन्स हा एक तुम्ही घरी आपल्या मोजू शकता आणि एक व्हेरी सिंपल टू यूज दिस टेक्निक आहे। आणि जर आपल्याला आढळते की नाही माझा वेस्ट सर्कम्फरन्स जास्त आहे तर आपण काही व्यायामाने, आहारातल्या काही घटकांनी आपण तो कंट्रोलमध्ये आणू शकतो। आणि घरच्या घरी तो तुम्ही बघू शकता आणि टाइमली इंटरवल आफ्टर 2 months 3 months तुम्ही तो बघू शकता की हां you can control that. So for PCOS use the indicator waist circumference wisely. आणि जेव्हा आपण काही सिंपल स्टेप डेली करू की येस डेली वॉकिंग आहे, जर मी 20 मिनिटं डेली वॉकिंग करते पण इट शुड बी कन्सिस्टंट की तुम्ही रोज करताय आफ्टर 2 months तर तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच दिसू शकतो। आणि जस्ट लाईक की खाण्यामधनं साखर जरी टाळता आली की 1 कप चहा जरी मी रोजचा कमी केला पिणं तरीही तो एक पट ऑन रेग्युलर बेसिस आफ्टर द एंड ऑफ 2 months ह्या सिंपल टिप्स फॉलो करून तुम्ही छान वेस्ट सर्कम्फरन्स तुमचं कमी करू शकता। सो वेस्ट सर्कम्फरन्स शुड बी बिलो 80 सेंटीमीटर हे टार्गेट ठेवून आपलं जे लाईफस्टाईल मॅनेजमेंट आहे ते फॉलो करा।